आहा! असं होतंय ना, कैरी पाहिली की तोंडाला पाणी सुटतं आणि मग आपण म्हणणार, "कसं?" तर बघा, हे करा असं. तर ह्या कैरीची ही उन्हाळ्यात आपण ही रेसिपी केली की मग सगळ्यांनाच तोंडाला पाणी सुटणार आणि मग तुम्ही म्हणणार, "कसं?" तर बघा, हे कसं कसं करायचं. तर आता हे मी 2 आंबे घेतलेले, छान धुवून पुसून घेतलेले आहेत आणि याची साल आपल्याला काढून घ्यायची. शक्यतो कलमी आंबा जो असतो तो घ्यावा, म्हणजे आंबटपणा कमी असतो आणि साखरेचं प्रमाण पण आपल्याला कमी लागतं. त्यामुळे मी हे कलमी आंबा घेतलेला आहे, जरा कमी आंबट आहे हा. आणि दोघांचे साल काढून टाकलेत आणि साल काढले की मग याचे तुकडे करायचे. कारण की जी आपली गावरान कैरी जर घेतली ना, ती आंबटपणा खूप असतो, जी आपण लोणच्याला वापरतो. तर ती कैरी घ्यायची नाही शक्यतो, कारण की साखर खूप लागते मग त्याला. तर अशी कैऱ्या घेतल्यात आपण, साल काढून घेतली, याचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे. लहान मोठे तुकडे कसेही केले तरी चालतील, कारण की आपल्याला शेवटी पुन्हा शिजवायचेच आहेत. तर हे असे छान तुकडे करून घ्यायचे आणि शिजवायची. ही रेसिपी इतकी भन्नाट लागते ना की मस्त. बघा आता हे कैरीचे तुकडे आपले करून झालेत. आता याच्या मी जवळजवळ एक मोठा पेल्याभर पाणी टाकणार आहे, कारण की शिजायला पाणी लागणारच आहे आणि हे फोडी अगदी मऊ शिजायला हव्यात. ते एक पेल्याभर पाणी इथं टाकलं आहे आणि आता आपण हे गॅसवर शिजायला ठेवणार आहोत. साधारणतः 10 मिनिटात ही कैरी शिजून येते, कारण कलमी आंब्याची आहे, जास्त वेळ अजिबात लागत नाही. थोडं झाकण जर ठेवून शिजवलं आपण तर फार पटकन शिजते. फक्त मध्ये मध्ये लक्ष ठेवायचं की पाणी आटलं नाही पाहिजे. आता बघा तुम्ही असं थोडंसं दाबून बघू शकता की कैरी मस्तपैकी शिजलेली बघा. छान मऊ झाली, लगेच जाणवतं आपल्याला आणि पाणी सगळं आटून गेलेलं आहे आणि छान कैरी शिजली आहे. आता ही गार झालं की आपण याला मिक्सरमधली एक स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तुम्ही एखादी आपली पुरणाची चाळणी असते ना, त्याच्यातनं पण तुम्ही गाळून घेऊ शकता. पण इथं मी मिक्सरमधनं काढले की छान स्मूथ पेस्ट आपल्याला होईल. तुम्ही बघू शकता बघा, छान झाली पेस्ट. आणि आता हे पुन्हा आपल्याला पॅनमध्ये काढायचं आहे आणि मग साखर टाकून आपल्याला शिजवायचं आहे. सगळं आता आपण पॅनमध्ये काढून घेऊया आणि याला आपल्याला मंद आचेवर शिजवायचं आहे. जास्त मीडियम वगैरे आचेवर शिजवायचं नाही, कारण की मग लालसर रंग येतो. त्यामुळे लो टू मीडियम या अशा आचेवर शिजवायचं आहे. तर साखर आपल्याप्रमाणे मताप्रमाणे टाका, जे तुम्हाला आवडेल, कारण की याला जास्त साखर लागत नाही, कारण की आंबा हा कमी आंबट आहे. पण तरी आपल्या आपल्या बेताने साखर टाका. ज्याला जास्तच गोड लागत असेल त्यांनी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. हे सगळं आपण साखर विरघळेपर्यंत खालीच, अजून आपण गॅसवर ठेवलेलं नाही आहे. साखर छानपैकी मिक्स करून घेऊया. छान मिक्स होईपर्यंत आपण काय करू, तोपर्यंत एक ताट घेऊ आणि ताटाला ग्रीस करून घेऊया. एक साजूक तूप घेतलेलं आहे मी. या साजूक तुपाने छोट्या ब्रशनी आपल्याला हे सगळं ग्रीस करून घ्यायचं. ताटाला सगळीकडे छान तूप पसरून घ्यायचं की जेणेकरून जेव्हा आपण मिश्रण ओतणार तर हे पटकनी निघू शकेल. ही कैरीची रेसिपी ना खूप छान लागते. आपण आंब्याचं साठं आपण जे म्हणतो, आंब्याचं साठं तर आपण नेहमीच करतो, पण हे कैरीचं साठं आपण म्हणूया. तर छानपैकी कैरीचं साठं आंबट गोड तिखट तुम्ही नक्की करून पहा, बघा तुम्ही. आता हे आपण गॅसवर ठेवलेलं आहे. आता याला जास्त वेळ लागत नाही, फक्त एक साखर थोडीशी त्याच्यात विरघळली पाहिजे आणि पाकाची गरज नाही, जास्त घट्ट होऊ द्यायची पण गरज नाही आहे याला. थोडीशी साखर विरघळली की 5 मिनटं आपण हळूहळू परतलं की संपलं. आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं. आता त्याच्यात जिन्नस कुठले कुठले टाकायचे बघा. छान आपल्याला एक चव मिळाली पाहिजे, थोडीशी आंबट, थोडीशी तिखट, थोडीशी खारट. आता ही कैरी आहे हे आपल्याला जाणवावं म्हणून मी थोडासा एक किंचितसा हिरवा रंग टाकला आहे, की हिरव्या रंगामुळे त्याला कैरीचा लूक येतो. त्यामुळे हा हिरवा रंग टाकला आहे. इथे आपण टाकतो आहे काळं मीठ. काळ्या मिठामुळे एक छान चव येते. काळं मीठ पण टाकायचं, थोडंसं आपण आपल्या रोजच्या वापरातलं साधं मीठ टाकलं तरी चालतं आहे. पण काळं मीठ तर अवश्य टाकलंच पाहिजे. आणि ही टाकली आपण जिरेपूड. जिरे हे मी थोडेसे गरम करून घेतले होते आणि गरम करून त्याची पूड केलेली आहे. आणि काळी मिरीची पावडर. काळी मिरी पावडर टाकल्यामुळे पण त्याची चव छान लागते. आणि आता नंतर आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स. ही नुसता आंबट गोड नको, त्या आंबट गोडच्या बरोबरीने मस्त छान अशी चवीला तिखट तिखट पण झणझणीत पण असे जिभेवर आपला आला पाहिजे, म्हणून मी थोडंसं अर्धा चमचा
चिली फ्लेक्स टाकले, तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता किंवा हिरवी मिरची काढून टाकली तरीसुद्धा चालेल. पण चिली फ्लेक्स ते हिरव्या रंगावर लाल लाल असं मस्त दिसतं म्हणून चिली फ्लेक्स टाकले. आणि सगळं मिश्रण आपल्याला ताटात ओतून घ्यायचे. बघा त्याची कन्सिस्टन्सी बघा, जास्त पातळ पण नको आहे, जास्त घट्ट पण नको आहे. कारण की मग जास्त पातळ झालं ना की वाळायला वेळ लागतो. आणि हे पसरवताना ना थोडंसं जाडसरच पसरवायचं, कारण की अगदी पातळ आत्ता वाटतं आपल्याला हे जाड आहे, पण वाळून जेव्हा आपण हे साठं वाळतं, कैरीची आपण जे रोल करणार आहोत ते जेव्हा वाळतं ना त्याची जाडी जी कमी होते. त्यामुळे आपण आधीच पातळ टाकलं तर मग ते वाळून अजून पातळ होतं आणि ताटातनं निघायला थोडंसं अवघड जातं. तर हे बघा मी सगळं या ग्रीस लावलेला तुपाचा जे आपण ब्रश फिरवला होता त्या ताटामध्ये छानपैकी पसरून घेतलेला आहे. स्मूथ पेस्ट आहे, छान रंग पण हिरवा टाकल्यामुळे सुरेख आला. आणि हे मस्त आता सध्या तर ऊन खूप आहे, कडकडीत उन्हात 1 दिवसात मस्त वाळून जातं. आणि जर तुमच्या घरात ऊन येत नसेल ना तर फॅनच्या वाऱ्यात 2 दिवसात तर आरामात वाळतं, जास्त पण दिवस यायला लागत नाही. इथे तर मी फक्त 4 ते 5 तास उन्हात ठेवले तर ते नक्कीच होऊन जातं. तर असं मी हे उन्हात ठेवले, 4 ते 5 तास झाले, तुम्ही आता बघू शकता. आत आणले की कसं हे बघा असं छान निघतं, हे कुठेही चिटकत नाही आहे. मस्त तूप लावल्यामुळे काय झालं सगळं निघून येतं. आता याची आपण पूर्ण पोळी तशीच पण गुंडाळी करू शकतो, याची कँडी टाईप पण करू शकतो. इथं मी काय केले बघा, इथं पट्ट्या कापून घेतल्यात, असं चाकूनी उभ्या पट्ट्या करून घ्यायच्यात. हे बघा या पद्धतीने तुम्हाला जितक्या लहान मोठे रोल करायचे असतील त्या पद्धतीने अशा पट्ट्या करून घ्यायच्या. आणि मग बघा हे अशाचे रोल करायचे. हे कैरीचे रोल तोंडात हा टाकले ना की मस्त, मला तर आत्ताच ते बघूनच तसं पटकन केव्हा तोंडात टाकते असं झाले. आणि बघा पट्टी पण खूप छान निघालेली आहे. आणि असा रोल केला, असे छान चवीची मस्त आंबट गोड तिखट आणि उन्हाळ्यात मस्त तोंडात हवीशी वाटणारी, तोंडाला चव देणारी असे हे कच्च्या कैरीचे रोल मस्त लागतात. तुम्ही पण हे अवश्य करा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि कमेंट टाकायला विसरू नका. हे रोल बघा दिसायला किती छान दिसतात. तर तुमच्या मुलांसाठी हा खाऊ, उन्हाळ्यासाठी सगळे लहान मोठ्यांसाठी सुद्धा तुम्ही करा.